तर ह्या आहेत एकदम छोट्या कैऱ्या, याला बाळ कैऱ्या म्हणतात. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एवढ्या छोट्या कैऱ्यांचं करायचं काय. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हे छोट्या कैऱ्या वर्षभर कशा टिकवायच्या. यांना रात्रभर मी थंड पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं. असं आणून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवायच्या, म्हणजे त्या गार होतात आणि खराब होत नाही. साध्या थंड पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायच्या, म्हणजे त्या गार होतात. तुम्हाला एक कट करून दाखवते. एकदम कोवळ्या कैऱ्या असतात, त्यामुळे मिठामध्ये घालण्यासाठी अशा कोवळ्या कैऱ्या घ्यायच्या. त्या वर्षभर चांगल्या राहतात, अजिबात खराब होत नाहीत. तर आता ही मी इथे प्लॅस्टिकची बरणी घेतली आहे. तुमच्याकडे काचेची असेल किंवा चिनी मातीची असेल तर तुम्ही ती वापरू शकता. ट्रान्सपरंट असेल तर तीही वापरू शकता. तर माझ्याकडे ही आहे त्यामुळे ही वापरते. तर यामध्ये आता मी मीठ घालणार आहे. तर मीठ घालण्यासाठी हे मी 1 वाटी मीठ घेतलंय. 2 किलो कैऱ्या आहेत, त्यासाठी हे 200 ग्रॅम मीठ आहे, म्हणजे 1 वाटीभर मीठ आहे. आणि बघा हे खड्याचं मीठ आहे, बारीकवालं मीठ नाही वापरायचं. अशा गोष्टी बनवण्यासाठी खड्याचं जाडं मीठ वापरायचं. तर पहिलं आधी बरणीमध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. आणि या कैऱ्यांमध्ये पाणी घालायचं नाही, नुसत्या मिठामध्ये घालायच्या आहेत. त्यामुळे नुसतंच मीठ घालायचं आणि ह्या कैऱ्या यामध्ये भरायच्या. थोडंसं मीठ टाकलंय आणि त्यावर आता ह्या कैऱ्या टाकते. आणि अशाच उन्हाळ्यासाठीच्या रेसिपी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आता त्यावरती मीठ टाकायचं. तर हे जे सगळं मीठ घेतलंय ना ते असं वरून टाकून द्यायचं. प्रमाण परत एकदा सांगते. कैऱ्या 2 किलो होत्या, त्यासाठी मी ग्रॅममध्ये 200 ग्रॅम मीठ घेतलंय. मीठ आता सर्व घालून झालंय. आता ह्याला झाकण लावून ठेवून देऊया. आणि काय करायचं, 2 दिवसांनी चांगलं खालीवर करून घ्यायचं, म्हणजे ते मीठ सगळीकडे लागलं जाईल. मिठाचं पाणी सुटतं आणि एकदम सगळं पाणी होतं, त्यामुळे दुसरं पाणी घालायची गरज नाही. तुम्हाला एक कट करून दाखवते कसं मीठ लागलंय ते. अशी ही एकदम कोवळी बी झालेली असते आणि ही बी सुद्धा चांगली लागते खायला, तुरट तुरट. हे बघा, बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर अशा कैऱ्या आणा आणि मिठात घाला आणि खाऊन बघा.